Good afternoon, everyone. COE JJH Hospital Mumbai welcomes all the participants for today's RDLS session. Today's topic is comprehensive guidance on viral load testing in PLHIV under NACP, and the speaker is Dr. Priya Patil. Dr. Priya Patil, ma'am, is a professor with the Department of Medicine with Grant Government Medical College and Sir JJ Group of Hospitals, Baikala, Mumbai. She is also the Deputy Program Director with the Center of Excellence in HIV Care at JJ Hospital and alternate nodal officer for both the ART centers at JJ Hospital. She has done many thesis studies on HIV, out of which 5 have been published. She has also done a study at ICMR on OI profile in HIV. We welcome you, ma'am, for today's session and request you to start the session. Thank you, madam, for the introduction. So, आजच्या सेशन मध्ये आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह गायडन्स ऑन व्हायरल लोड टेस्टिंग हा टॉपिक बघणार आहोत. तर याची एक रिसेंटली आपल्याला माहिती आहे की OM आली आहे 2/5/24 रोजी नॅकोकडनं अंडर NACP. त्या OM मध्ये थोडेसे हे व्हायरल लोड टेस्टिंगचे गाईडलाईन्स चेंज झालेत. तर त्याच्या बाबतीत आज आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. तर टायमिंग ऑफ रुटीन व्हायरल लोड टेस्टिंग. तर जे सगळे नवीन पेशंट्स आहेत जे ART वर इनिशिएट झालेले आहेत त्यांच्यासाठी व्हायरल लोड टेस्टिंग आपण 6 महिन्याच्या नंतर पहिल्या 6 महिने ART झाल्यावर करणार आहोत आणि मग 12 महिन्यानंतर करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण दरवर्षी करणार आहोत. त्याच्यानंतर जे पेशंट सेकंड आणि थर्ड लाईन ART वर आहेत त्यांच्यासाठी आपण व्हायरल लोड टेस्टिंग दर 6 महिन्यांनी करणार आहोत. मग जे सगळे गरोदर असणाऱ्या PLHIV ज्या बायका आहेत त्यांना आपण त्यांच्या गरोदरपणाच्या 32व्या ते 36व्या आठवड्यांच्या काळामध्ये आपण व्हायरल लोड करणार आहोत. कारण आपल्याला नवजात शिशू जेव्हा त्याचा जन्म होईल त्याला किती HIV ट्रान्समिशनचं रिस्क आहे हे आपल्याला पाहायचं असतं. म्हणून आपण इरेस्पेक्टिव्ह जरी त्या स्त्रीचं अगोदर व्हायरल लोड शेड्यूल झालेला असेल किंवा तिच्या ARTचा ड्युरेशन कितीही झालेला असेल 6 महिने समजा पूर्ण झाले नसतील तरी इरेस्पेक्टिव्हली आपण 32 ते 36 आठवड्यांच्या दरम्यान आपण व्हायरल लोड करणार आहोत. त्याच्यानंतर कुठलाही PLHIV पेशंट ज्यांनी ऍटलिस्ट 6 महिने ART वर कंप्लीट केलेले आहेत आणि ज्याचं व्हायरल लोड टेस्टिंग झालेलं नाहीये याच्या अगोदर त्याला आपण प्राधान्याने व्हायरल लोड टेस्टिंग साठी घेणार आहोत. जरी त्याचा अडिअरन्स म्हणजे औषधाचं अनुपालन जरी व्यवस्थित नसेल किंवा म्हणजे काही असेल तरी इरेस्पेक्टिव्ह त्या अडिअरन्सच्या व्यतिरिक्त कसाही असला तरी आपण अशा पेशंटचं व्हायरल लोड टेस्टिंग 6 महिने झाले असतील तर करणार आहोत. त्याच्यानंतर कधी समजा काही क्लिनिकल असं इंडिकेशन असेल एखाद्या पेशंटला क्लिनिकली तो फेलियर मध्ये आहे असं वाटत असेल तर ART मेडिकल ऑफिसर जरुरी वाटेल तर एखादा ऍडिशनल व्हायरल लोड टेस्ट करू शकतो. त्याच्यानंतर ज्या PLHIVचं व्हायरल लोड समजा 1000च्या वरती असेल तर अशा पेशंटसाठी पुढचा काय प्रोटोकॉल आहे. तर अशा पेशंटना आपण जेव्हा असे पेशंट त्यांचं एडव्हान्स अडेरन्स काउन्सिलिंग मध्ये आपल्याला आढळून आलं की 95% जास्त त्यांचा अडेरन्स असेल तर मग त्यांचा व्हायरल लोड त्या 3 महिन्याच्या नंतर आपण करणार आहोत. म्हणजे ह्याला आपण EAC1 म्हणू. हाच फरक आहे या OM मध्ये की आपण जर का एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग केल्यावर पेशंटचा व्हायरल लोड पेशंटचा जर का अडिअरन्स आपल्याला आढळला की समाधानकारक आहे म्हणजेच 95% जास्त आहे तर अशा पेशंट अशा रुग्णांचं आपण त्या EACच्या नंतर म्हणजे 3 महिन्यानंतर आपण दुसरं व्हायरल लोड टेस्टिंग करणार. म्हणजे आपण बघितलं की प्रथम आपण 6 महिन्याच्या काळानंतर प्रथम व्हायरल लोड करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण अडिअरन्स पाहणार नाही आहोत. पण 6 महिन्याच्या नंतर जर का आता व्हायरल लोड 1000च्या पेक्षा वर मिळाला तर मग आपण बघणार आहोत त्याचा आपण EAC करतो. म्हणजेच आपण अडिअरन्सचा व्यवस्थित काउन्सिलिंग ते आपण बघणार आहे. EAC मध्ये आपण काय करणार आहोत तर हे EAC केल्यानंतरच्या 3 महिन्यानंतर
जर का अडेरन्स समाधानकारक असेल म्हणजे 95% जास्त असेल तर मग आपण तो दुसरा व्हायरल लोड लगेच करणार. परंतु जर का ह्या 3 महिन्यानंतरही पेशंटचा अडेरन्स 95% कमी आला तर मग आपण दुसरा 3 महिन्यांचा काउन्सिलिंग, त्याला EAC2 म्हणूयात, तो आपण करणार आहोत. आणि मग ह्या EAC2 च्या काळानंतर म्हणजे अजून 3 महिन्यानंतर मग जो काही अडेरन्स असेल तो विचारातही न घेता इरेस्पेक्टिव्ह ऑफ अडेरन्स जो काय असेल तेव्हा मग आपण दुसरा व्हायरल लोड टेस्टिंग करणार. आणि EAC1 किंवा EAC2 च्या नंतर जर का रिपीट व्हायरल लोड 1000च्या वर आढळला तर मग ह्या अशा पेशंट्सना, अशा रुग्णांना आपण ससेप रिव्ह्यू साठी त्यांचं रेफरल करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये कम्प्लीट इव्हॅल्युएशन किंवा कन्सल्टेशन अतिशय जरुरीच आहे. कारण नाहीतर काय होईल की ससेपद्वारे अननेसेसरी स्विच होईल. म्हणजे जिथे जरुरी नाही, पेशंटचा अडेरन्स अतिशय पुअर असून जर का आपण त्याच्यात नीट खोलात न बघता पेशंट असाच रेफर केला आणि अडेरन्स मोर दॅन 95% असं लिहून पाठवलं तर मग अननेसेसरी स्विच होईल आणि त्याच्यामुळे पेशंटचाही फायदा होणार नाही, त्या पेशंटचंही नुकसान होईल. आणि पेशंटचा अडेरन्स नीट नसल्यामुळे सेकंड लाईन किंवा पुढच्या लाईनलाही त्याचा समाधानकारक रिस्पॉन्स होणार नाही. तर हे आता या OM मध्ये EAC2 चं इंट्रोडक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर LFU जे पेशंट लॉस टू फॉलोअप म्हणजे जे येत नाही आहेत पेशंट, तर समजा एखादा पेशंट लॉस टू फॉलोअप असेल आणि तो आता ट्रॅक बॅक झालाय तर त्याच्यासाठी काय आहे, त्याचं पण गाईडलाईन आहे की त्याच्यानंतर तो ट्रॅक बॅक करून आल्यानंतर त्याचं EAC व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि त्या 3 महिन्यांच्या EAC नंतर त्याचा पहिला व्हायरल लोड करण्यात यायला पाहिजे. जरी त्याचा समाधानकारक अडेरन्स नसेल, इरेस्पेक्टिव्ह ऑफ अडेरन्स 3 महिन्यानंतर आपण त्याचा पहिला व्हायरल लोड करणार जेव्हा तो फॉलोअप करता ट्रॅक बॅक होईल. आणि मग तो व्हायरल लोड जर का 1000च्या वरती राहिला तर मग EAC आपण कंटिन्यू करून त्याचं काय अडेरन्स मध्ये इश्यूज आहेत ते ऍड्रेस करणार आहोत. तर हा जो अल्गोरिदम आहे हा नवीन OM मध्ये दिलेला आहे, तो आपण आता डिटेल त्याची चर्चा करणार आहोत. तर हे तुम्हाला अगदी सोपा हा फ्लो चार्ट आहे जे आपण आता डिस्कस केलं की कंडक्ट व्हायरल लोड टेस्ट ऍट द शेड्यूल ड्युरेशन. म्हणजे आपण बघितलं की फर्स्ट लाईनचा आपल्याला शेड्यूल ड्युरेशन आहे, फर्स्ट लाईनचे 6 महिने ऍटलिस्ट व्हायला पाहिजे. तर 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर आपण व्हायरल लोड करणार आहोत फर्स्ट लाईन साठी. आणि सेकंड लाईन आणि थर्ड लाईनला तर आपण दर 6 महिन्यांनी करणार आहोत. तर अशी जेव्हा आपण शेड्यूल ड्युरेशनची व्हायरल लोड करतो त्यावेळेला आपण अडेरन्स बघणार नाही. बरोबर 6 महिने झाले ART वर फर्स्ट लाईनचे की आपण व्हायरल लोड करणार आहोत टेस्टिंग. त्या टेस्टिंग मध्ये जर का व्हायरल लोड काउंट लेस दॅन 1000 कॉपीज पर ml आला तर मग आपल्याला माहिती आहे की पेशंट व्यवस्थित ART घेत आहे आणि मग आपण सेम ART रेजिमेन त्याचं चालू ठेवणार आहे आणि रुटीन मॉनिटरिंग त्याचं चालू ठेवणार आहे. म्हणजे फर्स्ट लाईनच्या बाबतीत परत 6 महिन्यांनी आपण व्हायरल लोड करणार आणि तोही सप्रेस असेल तर मग दर वर्षाला अॅन्युअली म्हणजे दर वर्षाला आपण व्हायरल लोड टेस्ट करत राहणार. पण समजा ह्या व्हायरल लोड टेस्ट हा जर का व्हायरल लोड टेस्ट 1000च्या वर आला, मोर दॅन 1000 कॉपीज पर ml असा आला तर मग ह्याच्यामध्ये काउन्सिलरनी पूर्ण लक्ष घालायचं आहे अशा पेशंटमध्ये. तर हे जे काउन्सिलर टू प्रोव्हाइड एनहान्स्ड अडेरन्स काउन्सिलिंग म्हणजे विशेष अनुपालन समुपदेशन. तर हे विशेष अनुपालन समुपदेशन काय आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये की पेशंट गोळ्या का बरं घेत नाहीये, गोळ्या घेत आहे की नाही, त्याला त्याचं महत्व आहे की नाही, हे सगळे आपण मुद्दे लक्षात घेऊन त्याला पूर्णपणे समुपदेशन करणार आहोत. ते झालं आपलं EAC1. मग हे EAC1 झालं म्हणजे 3 महिन्यांच्या नंतर मग आपण बघणार आहोत की या 3 महिन्यात त्याचा जे औषधाचं अडेरन्स म्हणजे अनुपालन मोर दॅन 95% आहे का नाही. समजा मोर दॅन 95% असेल, आता 3 महिन्यामध्ये पूर्णपणे त्यांनी व्यवस्थित गोळ्या घेतल्या आहेत आणि त्याचा अडेरन्स 95% जास्त असेल तर मग आपण इथे परत कंडक्ट व्हायरल लोड टेस्टिंग म्हणजे आता आपण इथे सेकंड व्हायरल लोड टेस्टिंग करणार आहोत. मग हा सेकंड व्हायरल लोड जर का 1000च्या पेक्षा कमी आला म्हणजे याचा अर्थ काय की सुरुवातीचा जो व्हायरल लोड होता त्यावेळेला त्याचा अडेरन्स ठीक नव्हता, पण आता आपल्या EAC1च्या मुळे त्यांनी व्यवस्थित गोळ्या घेतल्यात आणि मग आता त्याचा व्हायरल लोड सप्रेस झाला म्हणजे त्याला गोळ्या लागू होत आहेत. तर मग आपण त्याला 30 ART रेजिमेन कंटिन्यू ठेवणार आहोत.
पण इन केस हा जर का व्हायरल लोड आता जरी त्याचा 95% अडेरन्स असूनही व्हायरल लोड 1000च्या पेक्षा वर आला, तर मग आपण ह्या पेशंटचं ई रेफरल ससेपला करणार आहोत. ससेप म्हणजे स्टेट एड्स क्लिनिकल एक्सपर्ट पॅनेल, म्हणजे त्या त्या राज्याचं जे क्लिनिकल एक्सपर्ट पॅनेल असतं ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, तुम्ही रेग्युलरली रेफर करताच. तर हे आपण ई रेफरल असतं, म्हणजे आपण प्रत्यक्ष पेशंट पाठवत नाही, आपण पेशंटची सगळी माहिती ईमेलनी पाठवतो. तर ते ई रेफरल आपण करणार आहोत. आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा ई ससेपचे तज्ज्ञ, जसं आता मी सीओई मध्ये काम करते, तर जेव्हा आमच्याकडे रेफरल येतं तेव्हा आम्हाला अडिअरन्स बद्दल काहीच माहिती नसते. अडिअरन्सचं पूर्ण तुम्हाला त्या पेशंटचं माहित असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर काय अडिअरन्स मोर दॅन 95% लिहिला, तर मग आम्ही गोळ्या स्विच करण्याचा डिसिजन घेतो. तर ही जी माहिती असेल तिथेच मेन चूक होऊ शकते, की कधी पुष्कळदा असं झालं होतं की डिटेलमध्ये पेशंटशी संवाद होत नाही आणि मग वरवर विचारलं असता पेशंट गोळ्या घेतो असं म्हणतो, किंवा ती कम्युनिकेशन मध्ये काही काही चूक घडते आणि मग अननेसेसरी ससेपच्या द्वारे, कारण हे ई रेफरल असल्याने पेशंट तर समोर नसतो, त्यामुळे ह्याची खातरजमा करता येत नाही आणि म्हणून अननेसरी स्विच होऊ शकतो. आता सेकंड सिनेरिओ इथे बघू आपण, की ईएसी 1 म्हणजे पहिलं जे समुपदेशन झालं आपलं विशेष समुपदेशन 3 महिन्यांचं, त्याच्यामध्ये जर का पेशंटचं तरीही त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर अडिरन्स 95% कमी आढळला, तर मग काय करणार? तर ह्या वेळेला आपण परत एक सेकंड 3 महिन्याचं विशेष समुपदेशन देणार आहोत, ज्याला आपण ईएसी 2 म्हणू. तर हे जे आहे विशेष समुपदेशन, ते दुसऱ्या काउन्सिलरनी, म्हणजे प्रथम समुपदेशन ज्या काउन्सिलरनी केलं होतं तो आता परत याच्यात इन्व्हॉल्व नसणार. आता दुसरा एक काउन्सिलर तो हे करणार, आणि तो कोणाच्या मार्गदर्शनाने करणार हे, की मेडिकल ऑफिसर, जो सिनियर मेडिकल एसएमओ असेल किंवा मेडिकल ऑफिसर असेल, तर त्याच्या गायडन्स मध्ये हे सेकंड ईएसी करणार आहे. कारण हे फार महत्वाचं आहे, कारण पेशंटचं जे व्हायरेमिया आहे ते त्यांनी नीट गोळ्या खाल्ल्यामुळे होत आहे का पेशंटला रेजिस्टन्स आहे, हे आपल्याला ठरवायचं असतं. तर जेव्हा आपण जेव्हा डीटीजी सारखी गोळी असते, टीएलडी सारखी फर्स्ट लाईन असते, तर ती अतिशय रोबस्ट, म्हणजे अतिशय एकदम शक्तिमान आपण म्हणू अशी ही फर्स्ट लाईन आहे. त्याच्यामध्ये लवकर रेजिस्टन्स यायलाच नको. 6 महिन्यानंतर किंवा आजकाल आम्ही बघतो 1 वर्षानंतरच पेशंटचे व्हायरल लोड हाय यायला लागतात. तर असं व्हायला नको. तर हे जनरली जेव्हा असं व्हायरल लोड हाय येतात फर्स्ट लाईनवर, जी डीटीजी बेस्ड आहे, तर ते पेशंटनी गोळ्या नीट न खाल्ल्यामुळेच 90% केसेसवरच्या केसेसमध्ये न गोळ्या न खाल्ल्यामुळेच असतात. त्याच्यामुळे हे ईएसी 1 ईएसी 2 हे फार महत्वाचे आहेत. तर पेशंटचं पूर्णपणे त्याच्याशी संवाद साधून त्याच्या गोळ्या न घेण्याचं कारण जाणून मग त्याच्यावर उपाय शोधून ते जे आपण समुपदेशन करतो त्याला आपण ईएसी म्हणतो. सेकंड ईएसी मध्ये मेडिकल ऑफिसरने सुपरवाइज करायचंय काउन्सिलरला, आणि मग त्याच्यानंतर परत आपण व्हायरल लोड टेस्टिंग करणार आहोत. पण ह्या वेळेला आपण अडिरन्स बघणार नाही. फर्स्ट ईएसीच्या वेळेला आपण अडिरन्स 95% जास्त असेल तरच व्हायरल लोड करणार होतो. पण आता सेकंड ईएसीच्या 3 महिने झाले की मग आपण इरेस्पेक्टिव्ह ऑफ अडिरन्स आपण व्हायरल लोड टेस्टिंग करणार. आणि मग हा व्हायरल लोड जर का सप्रेस असेल, म्हणजेच 1000च्या पेक्षा खाली त्याची लेवल असेल, तर मग आपण सेम एआरटी रेजिमेन कंटिन्यू करणार आहे. पण जर का सेकंड ईएसी नंतर व्हायरल लोड 1000च्या वर आढळून आला, तर मग आपण परत ई रेफरल करणार आहोत. तर हे एकदम खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना क्लॅरिटी पाहिजे एआरटीच्या टीमला. आता आपण एक प्रश्न घेऊयात. माझ्या अंडरस्टँडिंग मध्ये व्हायरल लोड टेस्टिंग करण्याचा मेन पॉल काय आहे? सगळ्यांनी हे करायचंय. ए, टू टेक डिसिजन फॉर स्विच, म्हणजे स्विच करण्याच्या निर्णयासाठी, किंवा बी, टू अंडरस्टँड रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट, सी, टू असेस परफॉर्मन्स ऑफ एआरटी सेंटर, आणि डी, नन ऑफ द अबाव, ई, ऑल ऑफ द अबाव. असे हे सगळे पर्याय आहेत. कृपा करून सगळ्यांनी पोलमध्ये व्होटिंग करा.
कृपा करून सगळ्यांनी कॉल मध्ये पार्टिसिपेट करावे, कारण ह्या प्रश्नाचं जर का आपलं उत्तर आपल्याला नीट त्याच्यामध्ये डाऊट असेल तर पुढच्या सेशन मधनं ते तुम्हाला उत्तर मिळणार आहेत. प्रश्न विचारण्याचा हाच उद्देश आहे की तुमचं अंडरस्टँडिंग किती क्लिअर आहे. त्यामुळे कृपा करून सगळ्या पार्टिसिपंट्सनी त्याच्यात भाग घ्यावा अशी विनंती आहे. मेन पर्पज ऑफ व्हायरल लोड टेस्टिंग इज डिसिजन फॉर स्विच, अंडरस्टँड रिस्पॉन्स टू ट्रीटमेंट, म्हणजे ट्रीटमेंटचा रिस्पॉन्स कसा आहे बघण्यासाठी, ART सेंटरचा परफॉर्मन्स बघण्यासाठी, यातलं कुठलंच नाही किंवा सर्व. मॅम एंड करू का? हा चालेल. रिझल्ट ऑन द स्क्रीन. रिझल्ट शेअर करायचे आहेत का? नाही, झालंय मॅम. झालं ना? येस. ओके. तर आता या प्रश्नाचं उत्तर आपण बघणार आहोत. रूटीन व्हायरल लोड मॉनिटरिंग. तर NSCPच्या अंडर आपण बघतो आहोत की प्लाझ्मा व्हायरल लोड टेस्टिंग का करतो. इट इज डन टू मॉनिटर द ट्रीटमेंट रिस्पॉन्स ऑफ PL-HIV विथ HIV-1 इन्फेक्शन. म्हणजे व्हायरल लोड करण्याचा उद्देश आहे की ट्रीटमेंट रिस्पॉन्स मॉनिटर करण्यासाठी, आणि ते फक्त आपण HIV-1 इन्फेक्शन साठीच करतो. तर ऑल PL-HIV, HIV-1 and 2 co-infected patients who are on ART for at least 6 months. तर ART वर ऍटलीस्ट 6 मंथ्स असणाऱ्या सर्व PL-HIV साठी. परंतु HIV-2 प्युअर जे HIV-2 पेशंट्स आहेत त्यांना आपण व्हायरल लोड टेस्टिंग द्वारे मॉनिटर करत नाहीत. त्यांचा आपण CD4 काउंट द्वारे आपण मॉनिटर करतो. बाकी सर्व HIV-1 किंवा HIV-1+2 जे असतील त्यांना आपण त्यांचे हे व्हायरल लोड करतो. आता सेकंड पॉल आहे की व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायरल लोड टेस्टिंग अमंग PL-HIV ऑन फर्स्ट लाईन ART. जे फर्स्ट लाईन आहेत वरती आहेत त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंगचं फ्रिक्वेन्सी काय आहे. दर 6 महिन्यांनी किंवा दर 12 महिन्यांनी किंवा प्रथम 6 महिन्यांनी, 12 महिन्यांनी आणि मग त्याच्यानंतर वार्षिक, किंवा ऍट बेसलाईन अँड मग बेसलाईनला आणि मग 6 महिन्यांनी. आपण जी OM ची चर्चा केली त्याच्यामध्ये आपण हा मुद्दा घेतला होता. फर्स्ट लाईन ARTच्या रुग्णांसाठी आपण व्हायरल लोड टेस्टिंग केव्हा करतो. एंडिंग इपोल. आता नेक्स्ट पोल आहे. व्हॉट इज द शेड्यूल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायरल लोड टेस्टिंग इन PL-HIV ऑन सेकंड अँड थर्ड लाईन ART. आपण आता फर्स्ट लाईनची चर्चा केली. तर जे सेकंड लाईन आणि थर्ड लाईन ART वरचे रुग्ण आहेत त्यांचा व्हायरल लोड टेस्टिंगची फ्रिक्वेन्सी काय आहे. दर 6 महिन्यांनी किंवा दर 12 महिन्यांनी किंवा कुठली फिक्स फ्रिक्वेन्सी नव्हे. आणि ऑप्शन डी आहे
जेव्हा फेल्युअरचे लक्षणे येतील त्यावेळेला. Ending ePOL. Ma'am, we can continue. हा, थँक्यू. आता नेक्स्ट पॉल आहे. Why an additional viral load is required for pregnant women between 32 to 36 weeks of pregnancy? आपण बघितलं गरोदर बायकांसाठी आपण गरोदरपणाच्या 32व्या ते 36व्या आठवड्यामध्ये एक ॲडिशनल व्हायरल लोड करतो. ते कशासाठी? त्याचे ऑप्शन्स आहेत. ए, नॉट रिक्वायर्ड इफ डन इन लास्ट 6 months, म्हणजे 6 महिन्यात जर का केला असेल व्हायरल लोड तर गरज नाही. दुसरा, नॉट रिक्वायर्ड इफ अडेरन्स इज गुड, जर का अडेरन्स चांगला असेल तर मग गरज नाही. तिसरा, टू डिसाइड अप्रोप्रिएट इन्फंट प्रोफिलॅक्सिस, म्हणजे शिशूचा साठी जे काय प्रोफिलॅक्सिस देणार आहोत ते त्याचा डिसिजन घेण्याकरता, किंवा नन ऑफ द अबाव, वरचा कुठलाच पर्याय नाही. Ending ePOL. येस मॅम, थँक्यू. इथे बघतोय आपण व्हायरल लोड टेस्टिंग शेड्यूल. परत हे टायमिंग परत का सांगतोय, कारण हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. तर मगाच्या सर्व प्रश्नांचं उत्तर इथे आपल्याला मिळेल. PLHIV ऑन फर्स्ट लाईन ART, जे रुग्ण फर्स्ट लाईन ART वर आहेत त्यांना 6 महिन्याच्या वेळेला 6 महिने झाल्यावर, त्याच्यानंतर 12 महिने झाल्यावर, ART इनिशिएशनच्या नंतर 6 महिने आणि 12 महिन्याच्या नंतर, आणि मग त्यानंतर वार्षिक म्हणजे दर वर्षाला. त्याच्यानंतर जे सेकंड लाईन ART वर आहेत त्यांना दर 6 महिन्यानंतर, आफ्टर इनिशिएशन ऑफ सेकंड लाईन किंवा थर्ड लाईन ART. तर सेकंड लाईन किंवा थर्ड लाईन सुरू ART सुरू झाल्यानंतर दर 6 महिन्यांनी त्यांचं आपल्याला व्हायरल लोड करायचंच आहे. आणि हे जे आहे टायमिंग व्हायरल लोड टेस्टचं, ते सर्व PLHIV साठी आपण हे टाइम टेबल व्यवस्थित पाळायला पाहिजे, इररेस्पेक्टिव्ह ऑफ देअर ट्रीटमेंट अडेरन्स लेवल. हे खूप इम्पॉर्टंट आहे. समजा त्यांचं अडेरन्स ऑप्टिमल नसेल तरी आपण ह्या टायमिंग प्रमाणे वेळच्या वेळेला त्यांचे व्हायरल लोड करायलाच पाहिजे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इकडे. त्याच्यानंतर मगाच्या प्रश्नाचं उत्तर इथे आहे. प्लाझ्मा व्हायरल लोड टेस्टिंग रेकमेंडेड फॉर ऑल HIV पॉझिटिव्ह प्रेग्नंट वुमेन. आपण ते कशासाठी करतो? 32व्या ते 36व्या आठवड्याच्या दरम्यान, टू डिटरमाइन द रिस्क ऑफ HIV ट्रान्समिशन टू द बेबी, म्हणजे बाळाला HIV ट्रान्समिशनचं किती रिस्क आहे हे पाहण्यासाठी आपण करतोय. तर इथे आपण ARTचं ड्युरेशन किंवा अडिअरन्स किंवा पूर्वीचा व्हायरल लोड याचा आपण काही विचार न करता हे इररेस्पेक्टिव्ह या सगळ्याचा आपण व्हायरल लोड करणार आहे एक्स्ट्रा, कारण आपल्याला बाळाला HIVच्या बाधित होण्याचं जे काय धोका आहे ते आपल्याला तो रिस्क बघायचा आहे, म्हणून आपण करणार आहे. मग फॉर ऑल PLHIV ट्रान्झिशन, किंवा म्हणजे जे कोणी रुग्ण आहेत HIVचे त्यांना सबस्टिट्यूशन, कुठल्याही गोळीचं सबस्टिट्यूशन झालं असेल, म्हणजे गोळी चेंज झाली असेल किंवा स्विच झाला असेल फर्स्ट लाईन टू सेकंड लाईन किंवा सेकंड लाईन टू थर्ड लाईन, अशा सर्व रुग्णांचे त्या सबस्टिट्यूशन किंवा स्विच नंतर 6 महिन्यांनी, 12 महिन्यांनी आणि मग दर वर्षाला आपण करणार आहोत. आता हे फर्स्ट लाईनचं जर का असेल सबस्टिट्यूशन तर आपण ते 6 महिने, 12 महिने आणि वर्षाला करणार, आणि बाकी सेकंड थर्ड लाईनचे जे असतील त्यांना दर 6 महिन्यांनी करणार. आणि मग आपण मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जर का ART मेडिकल ऑफिसरला वाटलं की ह्या पेशंटला
काही क्लिनिकल इन्फेक्शन आहे आणि त्याला हे फेल्युअर, क्लिनिकल फेल्युअरच्या चा हा जर का मॅनिफेस्टेशन आहे, तर मग तो ऍडिशनल व्हायरल लोड टेस्टिंग करू शकतो. आता HIV-1 व्हायरल लोड चे जे आपल्याला रिझल्ट, चाचणीचे जे रिझल्ट येतात, त्याचा आपण काय इंटरप्रिटेशन करू. तर व्हायरल लोड जेव्हा 1000 पेक्षा वर आहे, 1000 कॉपीजच्या पेक्षा वर असा त्याचा हा व्हायरल लोडचा आकडा असेल, तर याचा अर्थ की व्हायरस हा सप्रेस झालेला नाहीये. म्हणजे रक्तातला व्हायरस हा सप्रेस झाला नाही, दाबला गेला नाही. म्हणजेच त्याचे दोन अर्थ असू शकतात, की ART म्हणजे गोळ्या लागू आहेत, पण पेशंट तो गोळ्या नीट न खाल्ल्यामुळे पेशंटचा व्हायरस वाढला आहे. आणि दुसरी शक्यता ही आहे की ती ARTच फेल होतीये, कारण त्या व्हायरसला रेजिस्टन्स झालाय आणि त्याला आपण ट्रीटमेंट फेल्युअर म्हणतो. तर ART लागू होत नाहीये कारण व्हायरस हा रेजिस्टंट बनला आहे. त्यानंतर जर का व्हायरल लोड 1000च्या पेक्षा खाली असेल, तर याचा अर्थ आहे असा आहे की ART ही लागू होत आहे आणि व्हायरस सप्रेस्ड आहे. तर अशा केसमध्ये आपण करंट जे ARTचं जी रेजिमेन असेल ती आपण चालू ठेवतो. आणि तिसरं जर का अनडिटेक्टेबल म्हणजे टार्गेट नॉट डिटेक्टेड, TND असा रिपोर्ट होतो, म्हणजे व्हायरस हा डिटेक्ट झालेलाच नाहीये रक्तात, तर त्याचा अर्थ आहे की ART व्यवस्थित लागू होतीये आणि शरीरामध्ये म्हणजे रक्तामध्ये व्हायरसची चाचणी बिलकुल नाहीये, व्हायरस हा आढळलाच नाहीये. आणि याचाच अर्थ असा आहे की U इक्वल टू U असं म्हणतो, म्हणजे अनडिटेक्टेबल इज इक्वल टू अनट्रान्समिसिबल. जर का अशा पेशंटचं जर का व्हायरल लोड कुठल्याही रुग्णाचं TND असेल, तर त्याच्या सेक्शुअल पार्टनरला HIV बाधित होण्याचा धोका हा शून्य होतो, म्हणजे त्याचा अजिबात रिस्क होत नाही. म्हणजे तो आपला हा HIVचा आजार तो आपल्या पत्नीला किंवा पत्नीला किंवा सेक्शुअल पार्टनरला ट्रान्समिट करणार नाही. त्याच्यानंतर तसेच जर का गरोदर आईचं व्हायरल लोड हा TND असेल, तर त्या बाळाला HIV बाधित होण्याचा धोका अतिशय मिनिमल आहे, अतिशय नगण्य आहे. पण याचा अर्थ असा नाही की जर का कधी कधी पेशंट विचारू शकतात की माझा व्हायरल लोड TND आहे, तर माझा आजार पूर्णपणे बरा झाला का? तर आपण काय उत्तर देणार आहोत की नाही, की याचा अर्थ असा नाही की HIV पूर्णपणे गेला आहे. HIV आपल्या शरीरामधल्या काही जे रिझर्व्हायर असतात, काही साठे असतात, म्हणजे जसे लिम्फ नोड किंवा इतर सगळे जे प्रतिकार शक्तीचे आपले जे अवयव असतात, तर त्या साठ्यांमध्ये तो व्हायरस असतो. त्याच्यामुळे अशा पेशंटला ट्रीटमेंट ही चालूच ठेवायला लागते. त्यामुळे जे काय सध्याचं जे करंट रेजिमेन आहे, सध्याची जी त्याची ART जी आहे, ज्याच्यावर हा TND आलाय, ती त्यांनी चालू ठेवायला पाहिजे. नेक्स्ट बॉल फॉर PLHIV ऑन ART, जे रुग्ण ART वर आहेत 6 महिन्यापेक्षा जास्त आणि ज्यांचं अडिरन्स 95% कमी आहे, त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग कधी करणार? याचे दोन ऑप्शन्स आहेत, की अडिरन्स 95% येईपर्यंत आपण थांबणार, किंवा दुसरा ऑप्शन आहे ऍज पर शेड्यूल इरेस्पेक्टिव्ह ऑफ अडेरन्स, म्हणजे अडेरन्स काही असो शेड्यूल प्रमाणे करणार. Requesting all the participants to attempt the e-poll. You can click on your screen.
Pending EPO. ह्या प्रश्नाचं उत्तर अजूनही काही लोकांनी असं सांगितलंय की आपण वेट करू, तर असं नाहीये. आपण मगाशीच बघितलं की शेड्यूल प्रमाणे जे व्हायरल लोडचं टायमिंग आहे ते आपण अडिरन्स काही असो आपण ते शेड्यूल पाळणार आहोत. तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर काय येईल की जे रुग्ण ज्यांचे 6 महिन्यापेक्षा अधिक झालेले आहे आणि ज्यांचं अडिरन्स औषधांचं अनुपालन 95% कमी आहे त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग शेड्यूल प्रमाणेच करावे इररेस्पेक्टिव्ह ऑफ अडिरन्स. आणि जे काही पेशंट असतील रुग्ण असतील नेव्हर टेस्टेड फॉर व्हायरल लोड, ज्यांचं व्हायरल लोड कधीच त्यांचं चेक केलं गेलं नाही, तर मग असा कुठलाही HIV रुग्ण असेल ज्याने ऍटलीस्ट 6 महिने ART चे कंप्लीट केलेले असतील आणि जर का त्याचं व्हायरल लोड टेस्टिंग झालं नसेल तर अशा रुग्णाला व्हायरल लोड चाचणी करण्यासाठी प्राधान्य द्यायला पाहिजे. ART सेंटरनी त्याचं प्राधान्याने व्हायरल लोड चाचणी करायला पाहिजे इररेस्पेक्टिव्ह ऑफ अडिरन्स. अडिरन्स काही असो अशा पेशंटला आपण प्राधान्य दिलं पाहिजे व्हायरल लोड चाचणी करण्यासाठी. तर हे सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा की व्हायरल लोड टेस्टिंगचं शेड्यूल हे टाइम टेबल प्रमाणेच, हा जो टाइम टेबल आपण दिलाय फर्स्ट लाईन साठी 6 महिने 12 महिने आणि मग दर वर्षाला, तर हे तंतोतंत हे टाइम टेबल आपण पाळायला पाहिजे. जे काही अडिरन्स असेल त्याच्यावरच आपण व्हायरल लोड करायचा आहे. मग त्या व्हायरल लोड मध्ये समजा तो जास्त आढळून आला आणि मग अडिरन्सचा इश्यू आला तर पुढचं आपण ते प्रोटोकॉल फॉलो करणार आहोत. तर हा आपण आपला 2021चा जो व्हायरल लोड टेस्टिंग अल्गोरिदम होता तो आपण परत बघणार आहोत की कंडक्ट व्हायरल लोड काउंट ऍट द शेड्यूल ड्युरेशन. तो जर काही 1000च्या पेक्षा कमी आला तर याचा अर्थ काय की पेशंट गोळ्या व्यवस्थित घेतोय, तर हे एक आपलं खातरजमा होऊन जाते त्या व्हायरल लोडनी की बरोबर पेशंट घेतोय गोळ्या आणि मग आपण ती सेम ART रेजिमेंट कंटिन्यू करणार आहोत. पण जर का व्हायरल लोड 1000 पेक्षा वर असेल तर मग आपल्याला त्याच्या अडिरन्स मध्ये लक्ष घालावं लागेल आणि मग काउन्सिलर त्याला स्टेप अप म्हणजे विशेष समुपदेशन करेल औषधं व्यवस्थित घेण्यासाठी 3 महिन्याकरता. आणि मग त्या 3 महिन्याच्या नंतर जर का त्याचा अडिरन्स आपल्याला योग्य तो दिसून आला म्हणजेच 95% जास्त दिसून आला तर आपण व्हायरल लोड टेस्ट करणार आहोत परत दुसरी. पण जर का त्या 3 महिन्यानंतरही जर का योग्य नसेल तर आपण एक सेकंड परत ते नो आपण बघितलंय तर ते परत काउन्सिलर वेगळा काउन्सिलर आता एमओच्या मार्गदर्शनाखाली परत एक विशेष समुपदेशन 3 महिन्याकरता देणार आणि मग त्याच्यानंतर व्हायरल लोड परत चाचणी केली जाईल. आणि ती जर का व्हायरल लोड EAC 1 च्या नंतर किंवा 2 च्या नंतर जर का 1000 पेक्षा वर आली तर मग रेफरल आपण ससेपला करणार आहोत. आता हा फ्रिक्वेंटली आस्क्ड म्हणजे हा पुष्कळदा हा प्रश्न विचारला जातो की ज्या पेशंटचं व्हायरल लोड अनसप्रेस्ड आहे म्हणजे 1000 पेक्षा वरती वाढलेलं आहे तर मग असे किती आपण EAC चे सेशन घेणार. आणि जर का EAC 1 झालं EAC 2 झालं असे किती EAC घेणार, कारण असे काही पेशंट असतात की EAC 1 2 3 किती EAC केले तरी त्यांचं अडिरन्स कमीच मिळतं म्हणजे 95% पेक्षा कमीच राहतं. तर मग आपण व्हायरल लोड टेस्टिंगचं टायमिंग काय ठेवायचं आणि ससेप रेफरल केव्हा करायचा हा पुष्कळदांना प्रश्न पडतो. ह्याचं उत्तर आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला हा प्रश्न आहे की तुमच्या मतानुसार अडिरन्स म्हणजे औषधाचं अनुपालन कुणामध्ये चांगलं असेल, जास्त चांगलं असेल, पेशंट जे फर्स्ट लाईन वर आहेत त्यांचं का पेशंट सेकंड किंवा थर्ड लाईन वर आहेत त्याचं. अडिरन्स जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पिल बर्डनचा विचार करा. कुठल्या लाईन मध्ये पिल बर्डन कमी आहे त्याचं डेफिनेटली अडिरन्स जास्त चांगला असेल. त्याच्यातच तुम्हाला उत्तर मिळेल.
सर्वांनी ending ePool. Ma'am, we can continue. Yeah. That thing is popping up again and again. Yes. तर आपण जे आता बघितलं, मग अशी आपण चर्चा केली की फर्स्ट EAC नंतर, EACच्या नंतर 3 महिन्यांनी जर का रुग्णाचा अडिअरन्स 95% नसेल तर मग आपण काय करणार, तर त्याचं उत्तर नो असेल ते आपण ते हायलाइट केलं लाल अक्षरात की 3 महिनेचा अडिअरन्स झाल्यानंतरही अडिअरन्स 95% जास्त इम्प्रूव्ह झाला नाही तर मग काउन्सिलर टू प्रोव्हाइड स्टेप अप अडिअरन्स पॅकेज, ते आपण पुढच्या ह्याच्यात बघू. हा जो आपण अपडेटेड अल्गोरिदम आहे की त्याच्यात आपल्या ह्या मगाच्या प्रश्नाची उत्तरं सापडतील की किती वेळा EAC करणार आणि मग अशा पेशंटचं व्हायरल लोड कधी करायचं आणि ससेप रेफरल कधी करायचं ह्याचं उत्तर या अल्गोरिदम मध्ये आहे. तर आपण इथे बघतो की पहिले आपण शेड्यूल प्रमाणे व्हायरल लोड टेस्ट करणार आहोत. ते वरच्या चौकोनात दिसतंय आपल्याला. तर तो व्हायरल लोड जर का लेस दॅन 1000 असेल तर आपण सेम ART कंटिन्यू करणार. परंतु हा व्हायरल लोड शेड्यूल प्रमाणे जो करतो तो 1000 पेक्षा वर असेल तर मग आपण मगाशी 2 शक्यता बघितल्या की आयदर पेशंटला रेझिस्टन्स असू शकतो, गोळ्या लागू होत नाहीत, किंवा गोळ्या लागू आहेत पण पेशंट नीट खात नाही. तर हे पेशंट नीट खात नसेल तर त्याचा व्हायरल लोड जास्त असणारच. म्हणून आपण पहिले काउन्सिलर काय करेल की एनहान्स अडेरन्स काउन्सिलिंग EAC1, तर ते पेशंटला हे विशेष समुपदेशन देणार आहे. तर ते दिल्यानंतर मग आपण परत व्हायरल लोड करणार आहोत. सॉरी, ते दिल्यानंतर आपण परत त्याचा अडिअरन्स बघणार आहोत की त्याचा अडिअरन्स समाधानकारक वाढला की नाही. तर 3 महिन्याच्या शेवटी जर का पेशंटचा रुग्णाचा अडिअरन्स हा इम्प्रूव्ह झाला, 95% जास्ती त्याचा अडिअरन्स असेल, आफ्टर 3 months अडिअरन्स at the end of every month is more than 95%, मग आपण सेकंड व्हायरल लोड टेस्टिंगचा निर्णय घेतो. आणि त्याच्यात जर का व्हायरल लोड जर का 1000 पेक्षा वर असेल तर मग आपण ससेप रेफरल करतो, किंवा त्यात जर का व्हायरल लोड सप्रेस झाला तर आपण सेम ART रेजिमेंट चालू ठेवून रुटीन मॉनिटरिंग त्याचं चालू ठेवतो. परंतु आता त्या 3 महिन्यानंतरही जर का रुग्णाचा अडिअरन्स हा कमीच राहिला, 95% पेक्षा कमी राहिला, तर मग आपण इथे सेकंड EAC करणार. तर आपण आता काय करत आहोत की अडिअरन्स जर का इम्प्रूव्ह झाला नाही समाधानकारक, तर हा जो सेकंड अडिअरन्स काउन्सिलिंग आहे ते वेगळा काउन्सिलर देणार आहे आणि तो तिथे MOला त्याला मार्गदर्शन करावे लागणार आहे. MOनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली त्या काउन्सिलरनी आणि MOनी ह्या केसमध्ये परत हे विशेष समुपदेशन म्हणजे EAC2 द्यायचं आहे. परंतु EAC2च्या नंतरही अडिअरन्स इम्प्रूव्ह झाला नाही तरी आपण तिथे परत व्हायरल लोड टेस्टिंग करणार आहोत. तर असं नाहीये की आपण हे EAC2 EAC3 असं कंटिन्युअस नाही ठेवणार आहे. EAC2 नंतर जे काय अडिअरन्स असेल त्याच्यावर आपण परत व्हायरल लोड करणार आहोत. आणि मग हा व्हायरल लोड जर का 1000च्या पेक्षा वर असेल तर ते रेफरल ससेपला करणार आहोत. परंतु जेव्हा आपण हे रेफरल ससेपला करणार आहोत तर तिथे आपल्याला अडिअरन्सचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित द्यावं लागेल. म्हणजेच EAC2 नंतर जर का अडिअरन्स लेस दॅन 95% असेल तर तसं आपल्याला ससेपला कळवावं लागेल. म्हणजे मग ससेप काय करेल की ससेपनी इथे बघितलंय की EAC1 झालं, EAC2 झालंय, तरी या रुग्णाचा अडिअरन्स लेस दॅन 95% राहिलाय. मग ससेप आयदर त्या पेशंटला रुग्णाला इन पर्सन बोलवेल, कारण ससेप मध्ये COE मध्ये एक्सपर्ट काउन्सिलर्स असतात जे कधी कधी जास्त खोलात जाऊन माहिती घेऊ शकतात, किंवा मग COE चे जे तज्ञ असतात ते या पेशंट मध्ये लक्ष घालून फाइंड आउट करू शकतात की का बरं अडिअरन्सचा इश्यू आहे. आणि मग त्याच्यानुसार किंवा ऍटलिस्ट
जर का पेशंट खुद्द येऊ शकत नसेल तर फोनद्वारे किंवा टेलिसासेपद्वारे अशा रुग्णाचा सासेप खोलात जाऊन त्याचा मग काय जो प्रॉब्लेम इश्यू आहे अडिअरन्सचा तो सॉर्ट आउट करून मग पुढचा निर्णय घेईल. त्यामुळे जेव्हा आपण ससेपला कळवणार आहोत तर त्याचं डॉक्युमेंटेशन व्यवस्थित करावं लागेल. जर का सेकंड EAC नंतर व्हायरल लोड सप्रेस झाला म्हणजेच 1000च्या पेक्षा कमी आला तर मग आपण सेम ART रेजिमेन चालूच ठेवणार आहे आणि रुटीन मॉनिटरिंग टेस्टिंग करणार आहे. तर हे का महत्वाचं आहे हे सगळा हा फ्लो चार्ट, कारण नाहीतर काय होईल, ससेपला जर का माहिती मिळाली नाही योग्य ती की ह्या पेशंटचा अडिअरन्स कमी आहे असं जर का तुम्ही फक्त लिहिलं की मोर दॅन 95%, कारण हे खूप वेळा होत आहे. आमच्या ससेपच्या अनुभव मी सांगते की जेव्हा पुष्कळ पेशंट असे येतात की TLD वर फेल, व्हायरल लोड जास्त असतो आणि मग सगळं लिहून पाठवतात, EAC1 EACच्या नंतर मोर दॅन 95% लिहून पाठवतात आणि अशा पेशंटला आम्ही प्रत्यक्ष जेव्हा बोलतो किंवा फोनवर बोलतो तेव्हा कळतं की पेशंट नीट गोळ्या खात नाही. म्हणजे तुमच्याद्वारे मोर दॅन 95% अडिअरन्स असं लिहून आलेलं असतं, परंतु आम्हाला अडिअरन्स पुअर असा आढळून येतो. तर ही जे आहे हे असं होऊ नये आणि तुमच्याकडनं जर का योग्य माहिती मिळाली तर मग आपण त्या ससेपच्या द्वारे अननेसरी स्विच होणार नाही. नंतर तुमच्या मोर दॅन 95% वर आम्ही रिलाय केलं ससेपचे जे पॅनेल असतं आणि मग आम्ही डायरेक्ट स्विच करून टाकली ART, तर तिथे का बरं ते प्रॉब्लेमॅटिक होईल, कारण सेकंड लाईन मध्ये गोळ्यांचा हे जास्त पिल बर्डन वाढतो. ते तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट लाईन मध्ये आपण एकच गोळी असते, परंतु सेकंड लाईन मध्ये 2 किंवा 3 गोळ्या होतात. त्याच्यामुळे जो पेशंट फर्स्ट लाईनची एकच गोळी जर का नीट खात नसेल तर तो सेकंड लाईनच्या जास्त गोळ्या कशा खाईल नीट. त्यामुळे त्याचा अडिअरन्स पुअरच राहतो सेकंड लाईन मध्ये आणि मग नंतर हा पेशंट सेकंड लाईन फेल्युअर म्हणून तुम्ही रेफर करता आणि मग सेकंड लाईन फेल्युअरच्या नंतर तिथे पण असं लिहिता की 95% अडिअरन्स आणि मग तो पेशंट डायरेक्ट थर्ड लाईनवर जातो. आणि अशात COEच्या आम्ही जेव्हा एका 30 पेशंटचं थर्ड लाईनवर गेलेल्या पेशंटचा आम्ही जिनोटायपिक ससेप्टिबिलिटी टेस्टिंग केली, त्यावेळेला आढळून आलं की पुष्कळसे पेशंट हे सर्व लाईनला सेन्सिटिव्ह होते, म्हणजे त्यांचा व्हायरस रेजिस्टंट नव्हताच, पण गोळ्या नीट खाल्ल्यामुळे न खाल्ल्यामुळे आणि असे रेफरल झाल्यामुळे ते स्विच केले गेले अननेसरी आणि म्हणून ते थर्ड लाईन पर्यंत पोहोचले. तर हा जो बर्डन आहे पेशंटला पण पिल बर्डन अनावश्यक होतो, ट्रीटमेंटची कॉस्ट वाढते आणि ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणून हा जो फ्लो चार्ट आहे हा प्लीज तुम्ही नीट लक्षात ठेवा आणि जे अडिअरन्स असतं EAC जे आपण म्हणतो विशेष समुपदेशन ते व्यवस्थित व्हावं. नुसतं ऑन पेपर EAC, नुसतं त्या पेशंटला गोळ्या घ्या असं एका शब्दात त्याची बोलवण म्हणजे EAC नाही. EAC म्हणजे काय ते आपण आता उर्वरित ह्याच्यात बघणार आहोत. हा जो आपण लाल चौकोनात बघतोय की हे जे विशेष सेकंड EAC करणार आहोत तर ते महत्वाचं आहे आणि ते हे अपडेटेड व्हायरल टेस्टिंग म्हणजे हा जो नवीन जो आपला टेस्टिंगचा अल्गोरिदम आहे त्याच्यात हे सेकंड EAC इन्क्लूड झालाय. परंतु आपण इनडेफिनेटली EAC करत नाही बसणार आहे. सेकंड EACच्या नंतर जे काही अडिअरन्स असेल त्याच्यानंतर मात्र आपण व्हायरल लोड टेस्टिंग करणार आहोत. तर ह्या जो हे ऍडिशनली आपण हे व्हायरल लोड अल्गोरिदम बनवलंय ते कशासाठी, कारण त्यांनी HIV रुग्ण जे आहेत अनसप्रेस्ड व्हायरल लोड वाले त्यांच्या बेटर मॅनेजमेंटसाठी आपण ही प्रोसेस डिसाइड केली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण जी EAC म्हणतो विशेष समुपदेशन होणार आहे पेशंटचं त्याची क्वालिटी वाढवण्याचं आपलं ध्येय आहे. जर का EAC ही व्यवस्थित झाली ज्याच्यामध्ये पेशंटचा नक्की गोळ्या न घेण्यामागे काय कारण आहे हे जर का काउन्सिलर किंवा MOनी जाणून घेतलं आणि मग त्याचं सोल्युशन त्या पेशंटला दिलं तर हा मुद्दा राहणार नाही. नाहीतर पुष्कळदा आम्हाला असे रेफरल येतात की पेशंटचे अडिअरन्स पुअरच आहेत, कारण त्याचा तो मुद्दा म्हणजे त्याच्यात खोलामध्ये जाऊन पाहिलेलं नसतं की बाबा का पेशंट गोळ्या खात नाही आणि मग पेशंट पुअर अडिअरन्स असे लेबल लावून म्हणजे हा त्याचा मुद्दा रेंगाळत राहतो. तर ह्या मुद्द्याचा साक्षमोक्ष लावायला पाहिजे. त्याच्या नॉन अडिअरन्सचं कारण लक्षात घेऊन पेशंटला जर का व्यवस्थित आपण सोल्युशन दिलं
तर पेशंट गोळ्या खाईल. उदाहरणार्थ आपण आता बघणार आहोत, वेगवेगळे मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांप्रमाणे आपण त्याचं समुपदेशन किंवा त्याचा पर्याय सोडणार आहोत. तर इथे हा मुद्दा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अतिशय महत्वाचा आहे की संपूर्ण ART टीम, पर्टिक्युलरली जो सिनियर मेडिकल ऑफिसर किंवा मेडिकल ऑफिसर असेल, त्यांनी हे बघायला पाहिजे की व्हायरल लोड पेशंटचा सप्रेस्ड सुरुवातीपासून असावा. हे फार महत्वाचं आहे. जे अनसप्रेस्ड व्हायरल लोड चे पेशंट असतात त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करून व्यवस्थित काउन्सिलरनी त्यांचं हे जे ESC आहे ते व्यवस्थित करावं, याच्या मागे उद्देश आहे. आणि ह्याच्यामध्ये एक फाईन बॅलन्स पाहिजे. एक काय बॅलन्स पाहिजे की आपल्याला एकीकडे अननेसेसरी स्विच हे टाळायचे आहेत, पण ऍट द सेम टाइम समजा पेशंट ART वर फेल होत असेल तर आपण जास्त काळ ते ARTचं स्विच करणं पण आपण टाळणार आहोत. की जर का ह्या ESC1 ESC2 ह्याच्यामध्ये असा फेल झालेला पेशंट त्याचं पुढे गेलं स्विचिंग, तर मग पेशंटचा CD4 कमी होऊन त्याला इन्फेक्शन होऊ शकतात. त्याच्यामुळे हा जो सूक्ष्म बॅलन्स आहे तो फार महत्वाचा आहे की एकीकडे आपल्याला जास्त त्याचं स्विचिंगचं पोस्टपोन नाही करायचं, पण त्याचबरोबर अननेसेसरी स्विच पण टाळायचं आहे. तर जे अननेसेसरी की इनज्युडिशियस स्विचेस म्हणतो ते कधी होतात, जर का तुमच्याकडनं आम्हाला इनअक्युरेट माहिती मिळते. म्हणजे जर का तुम्ही अडिअरन्स मोर दॅन 95% असं लिहून पाठवता ESC1 च्या नंतर आणि पेशंट खरं तर गोळ्या नीट खात नसतो, मग त्या केसमध्ये रेफरल असल्यामुळे असा धोका आहे की अननेसेसरी स्विच होऊ शकतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला नुसतं हे ऑन पेपर करायचं नाहीये की बाबा चला पेशंटचा व्हायरल लोड जास्त आहे, चला त्याची ART स्विच लवकरात लवकर करून टाकावी. कारण नॉट ऑल अनसप्रेस्ड PLHIV विल बी बेनिफिटेड. जसं मी मगाशी म्हटलं की जो फर्स्ट लाईनच्याच गोळ्या खात नसेल जर का रुग्ण, तर तो सेकंड लाईनचं जे ऍडेड बर्डनवाल्या गोळ्या तो कसा खाईल. त्यामुळे त्याचा काही त्याच्यामध्ये फायदा होत नाही आणि सिस्टीमवर बर्डन येतं पूर्ण. पर्पज ऑफ रेफरल टू सासेप काय आहे की असे जे आता ESC2 नंतरचे पण जे अडिअरन्स कमी असलेले पेशंट असतील त्यांचं ससेप इन डेप्थ रिव्ह्यू करणार, त्याच्यात अडिअरन्स मध्ये लक्ष घालणार आणि किंवा काही साईड इफेक्ट आहे त्याच्यामुळे जर का पेशंट घेत नसेल तर हे सगळे मुद्दे ससेप बघणार आहे. तेच रेफरल ससेपचा उद्देश आहे की असं नाहीये की ससेप रेफरल केल्या केल्या लगेच इमिजिएट स्विच करायला पाहिजे. जी स्विच अननेसेसरी आहे ती स्विच करून पेशंटला फायदा होणार नाही. तर हा फार महत्वाचा मुद्दा आहे की जर का व्हायरल लोड हाय असेल याचा अर्थ लगेच असा नाही होत की पेशंटचं ART फेल्युअर आहे. हे फार महत्वाचं मुद्दा हा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की लगेच सगळ्या टीमला वाटतं ARTच्या की व्हायरल लोड हाय म्हणजे पेशंट ART फेल्युअरचा आहे आणि लगेच असं स्विच व्हायला पाहिजे, लवकरात लवकर व्हायला पाहिजे, असं नाहीये. व्हायरल लोड सप्रेस नसेल, व्हायरल लोड जर का 1000 पेक्षा जास्त असेल तर पुष्कळ मोस्ट ऑफ द केसेस मध्ये पेशंट गोळ्या खात नाहीये. तर याचा एव्हिडन्स आपण बघणार आहोत की हा रिसेंट एव्हिडन्स आहे की जे DTG बेस्ड डोलुटाग्राविर बेस्ड जे नॉन सप्रेशन आहे, कारण डोलुटाविर असलेल्या ART वर जर का व्हायरल लोड नॉन सप्रेस राहिला तर त्याचं काय कारण. तर याचं एक सिस्टमॅटिक अनालिसिस झालंय की ज्या काही क्लिनिकल ट्रायल्स पब्लिश्ड झाल्या याच्यावरती त्याचा सिस्टमॅटिक अनालिसिस मध्ये हे पाहून आढळून आलं की ड्रग रेजिस्टन्स जो HIV बाधित रुग्णांमध्ये विथ अनसप्रेस्ड व्हायरल लोड while receiving DTG based ART was low. तर DTG based ARTच्या रुग्णांमध्ये हा जो ड्रग रेजिस्टन्स आहे तो अतिशय कमी प्रमाणात आहे. तो किती प्रमाणात आहे की ओनली 1.6%, म्हणजे अतिशय नगण्य म्हणू शकू आपण. जे 100त 1.6% among ART experienced people living with HIV with unsuppressed viral load before transition. तर ड्रग रेजिस्टन्स अतिशय लो आहे. ते जेव्हा तुम्हाला असा व्हायरल लोड आपल्या रुग्णामध्ये आढळला की तो हाय आहे DTG बेस्ड ART वर, याचाच अर्थ की तुम्हाला अडिअरन्स वरच जोर द्यावा लागेल. त्या पेशंट कडनं माहिती काढायला लागेल की का बरं तो घेत नाही. कारण तुम्ही बघा, स्वतःच बघा की किती लो आहे DTG बेस्ड ART वर ड्रग रेजिस्टन्स.
आणि लेस दॅन 0.1% अमंग ART नेव और ART एक्सपिरियन्स PLHI विथ सप्रेस्ड व्हायरल लोड. ज्यांचा व्हायरल लोड सप्रेस्ड आहे त्यांच्यामध्ये तर लेस दॅन 0.1% आणि अनसप्रेस्ड मध्ये पण फक्त 1.6%. तर मग कुठले इंडिकेटर्स आहेत, की क्वालिटी ऑफ केअर इंडिकेटर्स काय आहेत? ऑन टाइम ART पिकअप, जर का रुग्ण वेळच्या वेळेला ART पिकअप साठी येत असेल. रिटेन्शन ऑन ART वर तो रिटेन होतोय, रेग्युलरली महिनोन महिने येतोय ART घ्यायला. व्हायरल लोड टेस्टिंग मध्ये त्याचा सप्रेस होतोय, टाइमली सेकंड व्हायरल लोड टेस्ट होतोय, त्याचं सगळं टाइमशीर होतंय, आणि व्हायरल लोड सप्रेशन, व्हायरल लोड त्याचा सप्रेस आहे. हे सगळे की क्वालिटी ऑफ केअर इंडिकेटर्स आहेत की पेशंटचा ART चे गोळ्या लागू होत आहेत. ह्या सगळ्या मुद्द्यांकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता काय कारण असतात की पेशंट गोळ्या नीट खात नाही आणि त्याच्यामुळे त्याचा व्हायरल लोड अनसप्रेस राहिलाय? तर ओव्हरऑल पुअर अडिअरन्स टू ART, जो ARTच्या गोळ्या नीट खात नाहीये, नॉट टेकिंग ART रेग्युलरली. जर का रेग्युलरली खात नसेल, जसं प्रिस्क्रिप्शन दिलंय वेळच्या वेळेला टाइमशीर असं खात नसेल, तर त्यानंतर त्याचं ऑन टाइम पिकअप जे असतं ते इरेग्युलर आहे. तर पेशंटचा वेळेवर तो गोळ्या घ्यायला सुद्धा येत नाहीये, इरेग्युलरिटी आहे त्याच्यामध्ये, किंवा गोळ्या तो मिस होतोय, LFU होतोय, लॉस टू फॉलोअप होतोय असा पेशंट. याचा हे इंडिकेटर्स आहेत की त्याचं ओव्हरऑल प्युअर अडिअरन्स आहे. त्याच्यानंतर सब ऑप्टिमल अडिअरन्स. तर सब ऑप्टिमल इनटेक ऑफ ARVs. सब ऑप्टिमल म्हणजे व्यवस्थित नाहीये, समाधानकारक नाहीये. तर ड्यू टू चेंज इन डेली डोसेजेस, फ्रिक्वेन्सी और टायमिंग्स, तर पेशंट वेळच्या वेळेला त्या टायमिंगला खात नाहीये, किंवा डेली तो बरोबर घेत नाहीये गोळ्या, किंवा त्याच्या साईड इफेक्टमुळे घेत नाहीये. स्पेशली हे कधी होऊ शकतं, जर का पेशंट्स सिंगल FDC वर नाहीयेत. म्हणजे आता हे सेकंड लाईन किंवा थर्ड लाईनच्या बाबतीत होऊ शकतं की गोळ्यांचं वेगवेगळं टायमिंग असतात, एकच गोळी नसते. तर त्या गोळ्यांचं टायमिंग जे फिक्स असतं, सकाळी एक असते, एक रात्री एक असते, आणि त्या गोळ्याच्या बरोबर दुसऱ्या पण गोळ्या असतात, जशा TBच्या गोळ्या म्हणा, किंवा INH प्रोफिलॅक्सिसची गोळी म्हणा, किंवा कोट्रायमॉक्सोझॉलची गोळी. तर पेशंटला जरी इव्हन TLD आपण म्हटलं फर्स्ट लाईन, तरी ती एका गोळी बरोबर बाकीच्या गोळ्या असू शकतात, आणि मग त्याच्यामुळे पेशंट कन्फ्यूज होतो. कधी कधी तो बाकीच्या गोळ्या नीट खातो, CPTची गोळी खातो, पण TLD त्याची मिस होते. तर पेशंटला हे जेव्हा आपण सुरुवातीलाच जेव्हा गोळ्या देणार आहोत, तेव्हा कुठली सर्वात महत्वाची गोळी हे पण आपण सांगायला पाहिजे. कारण कधी समजा CPT गोळी विसरली तर चालू शकेल, किंवा INH प्रोफिलॅक्सिसची एखाद वेळेला गोळी विसरली तर चालू शकेल, पण ARTची गोळी मात्र विसरता कामा नये, हे त्याच्या मनावर आपण ठसवलं पाहिजे. त्याच्यानंतर कधी कधी सब ऑप्टिमल ऍब्झॉर्प्शन होऊ शकतं, किंवा बायोअवेलेबिलिटी ऑफ DTG बेस्ड रेजिमेन. म्हणजे गोळ्या पेशंट खातोय, पण त्यांनी दुसऱ्या काही गोळ्या घेतल्यामुळे त्याची इंटरॅक्शन होते आणि त्या गोळ्या नीट आतडीमधनं ऍब्झॉर्ब होत नाहीत. तर त्याचे उदाहरण म्हणजे पुष्कळदा पेशंट मल्टीव्हिटॅमिन वगैरे खात असतात आपल्या मनानेच, किंवा दुकानातनं घेऊन, किंवा ते बाहेर कुठल्या तरी डॉक्टरांना दाखवतात. तर याच्यामध्ये अँटॅसिडचा फार समावेश असतो. कधी कधी पेशंट ऍसिडिटी होते म्हणून अँटॅसिड घेतात. त्याच्यामध्ये अल्युमिनियम, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंक असे कंटेंट असलेले अँटॅसिड, किंवा मल्टीव्हिटॅमिन, आयर्न वगैरेच्या गोळ्या, लॅक्सेटिव्ह आणि सप्लिमेंट्स हे जर का खात असेल, तर आपल्याला हे जाणून घ्यायला पाहिजे. अशा पेशंटला आपण EACच्या वेळेला विचारायला पाहिजे की ते दुसरं काही खात आहेत का, दुसरे अँटॅसिड घेत आहेत किंवा मल्टीव्हिटॅमिन घेत आहेत का. आणि ते जर का घेत असतील तर त्यांना आपण समजावून सांगायला पाहिजे की DTGच्या बरोबर हे चालत नाही. तर ह्या ज्या दुसऱ्या गोळ्या आहेत, मल्टीव्हिटॅमिन म्हणा किंवा अँटॅसिड, हे आयदर DTG ची गोळीच्या अगोदर 2 तास पहिले, किंवा DTG किंवा TLDची गोळी घेतली त्याच्यानंतर ऍटलीस्ट 6 तासाच्या नंतर, अशा आपण ते घेऊ शकतो. हे आपण पेशंटला सांगायला लागेल. त्याच्यानंतर जर का TBची ट्रीटमेंट चालू असेल, रिफॅम्पिसिन असलेली, तर त्याच्यामध्ये ऍडिशनल आपल्याला DTGचा डोस द्यायलाच पाहिजे, नाहीतर परत पेशंटचा व्हायरल लोड वाढू शकतो, कारण DTGचे लेवल्स कमी होतात. तर ह्याच्यामध्ये चार्टमध्ये आपण बघतोय की 14,000 पेशंट ज्यांचे व्हायरल लोड 14,000 पेक्षा वर, ज्यांचे व्हायरल लोड हाय होते, तर त्यांच्या काहींचं आता त्यातल्या 14,786 पेशंट्स होते, मग त्यांचे EAC इनिशिएट झालं 14,076 पेशंटचं. मग EAC कम्प्लीट झालं 13,232 पेशंटचं. मग रिपीट व्हायरल टेस्टिंग झालं 10,000 पेशंटचं. त्याच्यामध्ये व्हायरल लोड
लेस दॅन 1000 असे 95% पेशंट आले. जे बघा की सेकंड EACच्या नंतर म्हणजे फर्स्ट EACच्या नंतरच व्हायरल लोड मेजॉरिटी मध्ये सप्रेस झाला. 85% मध्ये व्हायरल लोड लेस दॅन 1000 आला, म्हणजे 9000 पेशंट मध्ये. आणि फक्त 1551 पेशंट मध्ये हा व्हायरल लोड सेकंड व्हायरल डोस EACच्या नंतरचा 1000च्या वर आला. आणि मग ते त्यातले 449 पेशंट रेफर टू सेसअप झाले आणि मग त्यातले फक्त 102च रेकमेंडेड फॉर सेकंड लाईन झाले. तर जो मेजॉरिटी चंक होता याच्यामध्ये आपण पाहिलं 14,000 पेशंट 14,700 जे पेशंट होते त्यातले सेकंड लाईन वर फक्त 102च गेले आणि उरलेले सगळ्यांचे EACच्या नंतर मेजॉरिटी 85%चं व्हायरल लोड सप्रेस झालेलं आहे. तर म्हणून EACचं फार महत्व हे आहे की व्हायरल लोड जेव्हा आपण करतो वेळेवर शेड्यूल प्रमाणे त्याचा एक असा उद्देश आहे की पेशंट गोळ्या खातोय की नाही हे कळायला. हे लगेच काय आपण फेल्युअर म्हणून त्यांना स्टॅम्प मिळणार नाही रबर स्टॅम्प पेपरवर असं की आज तुम्ही फेल झाला असं नाहीये. व्हायरल लोडचा उद्देश हाही एक आहे जाणून घेणे की पेशंट गोळ्या नीट खातोय की नाही. आणि जर का तुम्ही व्यवस्थित EAC केलं आणि त्याचं पुढचं व्हायरल लोड सप्रेस झालं तर हा उद्देश सफल झाला. की आपण कशाला व्हायरल लोड केला होता की त्याचा अढेरन्स बघायला, आणि तो आता अढेरन्स आपण इम्प्रूव्ह केला, त्याचं व्हायरल लोड आता सप्रेस झालं, तर आपला हा उद्देश सक्सेसफुल झाला. तर ह्या ऑन टाइम पिल पिकअपचं याच्यामध्ये आहे की ज्या पेशंटचं ज्या रुग्णांचा अनसप्रेस व्हायरल लोड होता 7,758, तर या सगळ्या पेशंट रुग्णांपैकी ऑन टाइम पिल पिकअप फक्त 1,184 पेशंटच होतं. म्हणजे जे इरेग्युलर पिल पिकअप होते ते 6,574, म्हणजे 85% इरेग्युलर पिल पिकअप करत होते. तर हा एक आपण मगाशी बघितलं की हा फार इम्पॉर्टंट इंडिकेटर आहे इरेग्युलर पिल पिकअप. तर इरेग्युलर पिल पिकअप हे आपल्याला इंडिकेटर कशाचे की पेशंट गोळ्या नीट खात नाहीये. तर मोर दॅन 3 टाइम्स इन लास्ट 6 मंथ्स जर का त्यांचं पिल पिकअप इरेग्युलर असेल तर तुम्हाला संशय यायलाच पाहिजे की ह्या पेशंटचं अढेरन्स ठीक नाहीये आणि म्हणून त्याचा व्हायरल लोड 6 येतोय. आता जे विशेष समुपदेशन आहे त्याचा SOP आपण थोडक्यात बघणार आहोत की जेव्हा जो टेस्ट रिपोर्ट येतो एक लाईन लिस्ट बनवावी लागते ज्यांचा अनसप्रेस्ड व्हायरल लोड आहे त्या सगळ्या रुग्णांचा, आणि ती लाईन लिस्ट काउन्सिलरला शेअर करायची की जो काउन्सिलर सर्व्हिस देतोय पॅकेज C च्या अंडर, तर त्याला टेलिफोनिकली ह्या सगळ्या पेशंटना फॉलो करण्यासाठी आपण सांगणार आहोत. मग स्टेप अप अढेरन्स काउन्सिलिंग आणि एनहान्स अढेरन्स काउन्सिलिंग हे जे आहे ते मिनिमम 3 महिन्याकरता आपण घेणार आहोत. तर काउन्सिलरनी ह्या 3 महिन्यामध्ये काय कशावर भर द्यायची आहे की पेशंटला काय प्रॉब्लेम्स आहेत काय अडचणी आहेत की तो गोळ्या खात नाही आणि त्याचे सोल्युशन प्रोव्हाइड करायचे आहेत. आणि जे काही EACचे सेशन्स आहेत ते त्याच काउन्सिलरने घेणं फार गरजेचं. असं नाही की EAC 1 ला वेगळा काउन्सिलर, EAC 1 च्या पहिल्या महिन्याला एका काउन्सिलरने केलं, मग तो सेकंड टाइम पेशंट दुसऱ्या महिन्यात आला वेगळ्या काउन्सिलरने, असं नाही. ज्या काउन्सिलरने पहिल्या महिन्यात EAC केलेलं आहे त्यांनी सेकंड आणि थर्ड महिन्यामध्ये पण करायचंय, कारण त्याला माहित असतं त्यांनी संबंध डिटेलमध्ये पेशंटशी संवाद साधलाय आणि का बरं पेशंट खात नाही हे त्याला माहिती आहे. मग तो जेव्हा पेशंट परत दुसऱ्या महिन्यात येतो तेव्हा त्याचं जे प्रॉब्लेम होता आणि त्याच्यावर जे सोल्युशन दिलं होतं तर ते सोल्युशन लागू झालं का, त्याच्यामुळे त्याचा अढेरन्स वाढला का, ही जी कंटिन्युटी आहे कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन होईल. म्हणून एकाच काउन्सिलरनी सगळे EAC 3 महिन्याचे घ्यायचे आहेत. परंतु जर का सेकंड EAC 2 म्हणजे सेकंड EAC घ्यायचं ठरलं नेक्स्ट 3 महिन्याकरता तर तिथे तो वेगळा काउन्सिलर घेईल. आणि सेशन्स मे बी प्लॅन्ड ॲट 15 days or 1 month, जसं काय त्या काउन्सिलरला त्या केसमध्ये हे वाटेल तसं त्यांनी घ्यायचं आहे. आणि हे कधी करायचे सेशन जेव्हा पेशंट आपल्या गोळ्या घेण्यासाठी व्हिजिट करतोय त्याच वेळेला हे होणार आहे. आणि सगळ्या काउन्सिलर्सनी रेडी रेकनर एक आपल्या बरोबर ठेवला पाहिजे आणि EAC फॉर्म जो आपण आता बघणार आहोत, म्हणजे ही प्रोसेस इझी होऊन जाते. आणि ह्या स्टेपअप काउन्सिलिंगच्या वेळेला पेशंटच्या पार्टनरचं किंवा स्पाऊस म्हणजे पती किंवा पत्नीचं आणि मुलांचं HIV टेस्टिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या EAC मध्ये सुरुवातीपासूनच MO किंवा जो SMO असेल त्याचं इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. त्यानंतर MOनी हे बघायला पाहिजे की काही क्लिनिकल कंडिशन आहे का, काही इन्फेक्शन आहे का, किंवा पेशंट दुसरे मेडिकेशन्स घेतोय का ज्याच्यामुळे ऍब्झॉर्प्शन होत नसेल,
किंवा अडिअरन्स व्यवस्थित कशामुळे नाहीये, हे सगळ्या गोष्टी ह्या एमओनी पाहायच्या आहेत. आणि हे सगळी जी इन्फॉर्मेशन आहे की का बरं पेशंट गोळ्या खात नव्हता, काय कॉन्कॉम्बिनेंट मेडिकेशन्स आहेत आणि काय रेमेडियल ऍक्शन घेतील, ते सगळं डॉक्युमेंटेशन या EAC फॉर्म मध्ये झालं पाहिजे. पुष्कळदा आम्ही आता असं मागतोय की हे EAC फॉर्म आम्हाला पाठवा, म्हणजे जेव्हा 2 EACच्या नंतरही जर का पेशंटचा व्हायरल लोड अनसप्रेस राहिलं आणि जेव्हा आता ससेप किंवा COE ह्याच्यामध्ये लक्ष घालणार आहेत, तेव्हा तुमचं जे फॉर्म मधलं जे डॉक्युमेंटेशन आहे ते पुष्कळदा मी ईमेल थ्रू मागतेय. तर म्हणजे आम्हाला ऍटलीस्ट तुमचं जे काय कारण होती ते आम्हाला कळेल. पण अजूनही मला त्याचा काही रिस्पॉन्स येत नाहीये. म्हणजे जेव्हा आम्ही हे EAC फॉर्म मागतो तेव्हा त्याचा आम्हाला येत नाहीये, याचा अर्थ होत नाही. म्हणजे मी माझ्या कोऑर्डिनेटरनी सांगितलं सासेबच्या की कुठल्याही ART कडनं असे आम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही. जेव्हा मी हे डॉक्युमेंटेशन मागते की तुमच्या EACचं, तर प्लीज तुम्ही हे डॉक्युमेंटेशन ठेवा आणि जेव्हा आम्ही मागू ससेप मध्ये तेव्हा ते आम्हाला तुम्ही पाठवा. तर म्हणजे मग आम्हाला कळेल की बाबा काय तुमचे डॉक्युमेंटेशन झालंय, की काय अडचणी होत्या पेशंटला, आणि मग त्याच्यावर आम्ही परत विचार करू. तर हे रेडी रेकनर आहे. हा जो फॉर्म आहे हा फार महत्वाचा आहे. त्याच्यात सगळी कारणांची लिस्ट ऑलरेडी दिलेली आहे. काउन्सिलरला फक्त त्याच्यात टिक मार्क करायचंय. इथे सगळी बघा माहिती दिलेली आहे. ART नंबर, रेजिमेंट काय आहे, ARTच्या इनिशियनची डेट काय आहे, व्हायरल लोडची तारीख, व्हायरल लोडचा रिझल्ट काय आहे, आणि मग ड्यू डेट फॉर नेक्स्ट व्हायरल लोड, हे सगळी माहिती आपण भरायची आहे. सेशन 1 मध्ये त्या काउन्सिलरचं नाव आणि तारीख लिहायची आहे. मग त्याच्यात हे पहिले जे मुद्दे आहेत की डज द पेशंट नो हॅव अडिक्वेट नॉलेज अबाउट ART अडिअरन्स अँड रिस्क ऑफ पोअर अडिअरन्स, याचं उत्तर हो किंवा नाही. समजा पेशंटला माहितीच नाहीये की ART अडिअरन्सचं काय महत्व आहे, आणि जर का नीट गोळ्या नाही खाल्ल्या, पोअर अडिअरन्स असेल तर त्याचे काय धोके आहेत हे त्याला माहिती नसेल, तर ते तुम्ही नो म्हणून तिथे मेन्शन करायला पाहिजे. आणि त्याच्या कॉमेंट्स मध्ये मग काउन्सिलिंग डन, म्हणजे जर का नसेल माहीत तर हे काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे मग पेशंट स्वतःच जबाबदारी घेईल स्वतःच्या हेल्थची. मग व्हायरल लोड रिझल्ट जे काय आहेत ते त्याला माहित आहे का, स्वतःला त्याला माहित आहे की आपला व्हायरल लोड हाय आहे का. तर जर का माहितच नसेल त्याला आपला व्हायरल लोड हाय आहे, तर मग हे परत त्याच्यात समुपदेशन गरजेचं आहे. त्यानंतर ART ड्रग डोसेज, नंबर ऑफ पिल्स आणि टायमिंग. तर आपले ज्या गोळ्या आहेत त्याचं डोस काय आहे आणि त्याचं टायमिंग काय आहे हे त्याला माहिती आहे की नाही. आता आमच्याकडे एक अशी पेशंट केस आली होती, व्हायरल लोड खूप हाय होता आणि ती झेडेल ची गोळी फक्त दिवसातनं एकदाच घेत होती. झेडेल BD डोस मध्ये होतं, तिच्या रेजिमेन जे होतं झेडेल ATVR घेत होती रेजिमेन, आणि त्याच्यामध्ये झेडेल गोळी एकच वेळा खात होती कारण तिला माहीतच नव्हतं. तर हे जे अशा जे घोडचुका होतात पेशंट कडून, म्हणजे पेशंटला माहित नसतं, त्याच्यामध्ये काहीतरी कम्युनिकेशन गॅप होऊन जाते. तर ही कम्युनिकेशन गॅप आपण कमी करणार आहोत आणि म्हणून हे सगळं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन या फॉर्म मध्ये करणार आहोत. त्यानंतर सपोर्ट सिस्टीम काय आहे की त्याचा जो पेशंटचा केअर गिव्हर कोण आहे, त्याचं नाव, त्याचं काय नातं आहे, आणि ऍड्रेस आणि फोन नंबर, हे सगळे आपण लिहिणार आहोत. त्यानंतर बॅरियर्स मध्ये खूप सारी कारणं दिली आहेत, तर ते काउन्सिलरने विचारून ते टिक मार्क करायचे आहेत. उदाहरणार्थ फॉरगॉट, काही फिजिकल इलनेस होता. एका माझ्या पेशंटमध्ये आमच्या काउन्सिलरनी जेव्हा विचारलं COEच्या, तर तिला मायग्रेनचे हेडेक अटॅक यायचे, अर्धशिशीचे अटॅक. त्या हेडेकमुळे ती गोळ्या खायची नाही. मग आम्ही त्या मायग्रेनसाठी ट्रीटमेंट ऍडवाइस केली आणि मग तिला सांगितलं की मायग्रेन असला तरी तुला ARTची गोळी त्याच्यात खावीच लागेल. ते सगळं काउन्सिलिंग झाल्यानंतर ती घ्यायला लागली. तर असे पुष्कळ काय काय असतात. फिजिकल इलनेस, सोशल फंक्शन्स, फिअर ऑफ डिस्क्लोजर, म्हणजे समजा सासू सासऱ्यांपासून लपवलं असेल तर ती सून खात नाही गोळ्या, ती घाबरते. लॉंग वेट, किंवा ART सेंटर मध्ये खूप मोठी लाईन असते, मग ती पिल पिकअप करायला येत नाही ती किंवा तो. त्यानंतर काही त्यांच्या समजुती असतात. त्यानंतर काही पेशंट मध्ये दारू किंवा दुसरं व्यसन असतं, किंवा काही पेशंटना वाटतं की मला आता एकदम माझी तब्येत चांगली झाली, आता गरज नाही गोळ्यांची, किंवा जे कुटुंबातल्या काही केअर गिव्हरचे काही प्रॉब्लेम असतात, किंवा एक स्टिग्मा म्हणजे एक डाग असतो की HIV म्हणून त्यांना घ्यावंसं वाटत नाही. स्पेशली जे अडोलसंट हे असतात त्यांना ते आवडत नाही की त्या गोळ्या खायला, म्हणून ते खिडकीतून फेकून देतात. असे खूप केसेस असतात की वेगवेगळी कारणं असतात. हे सगळं कारण सखोलपणे आपल्याला बघायचं आहे. लॅक ऑफ नॉलेज अबाउट ART, काही त्याला ज्ञानच नाही ART बद्दल, त्याच्यामुळे त्याला महत्व नाही आणि तो घेत नाही, लाईटली घेतोय. काही पेशंटला डिप्रेशन असतं, तो औदासीन्य आहे त्याच्यामुळे खात नाहीये, किंवा कधी कधी
लहान मूल असेल तर ते घेत नाही. कधी कधी आर्थिक कारण असू शकतं की त्याला परवडत नाही घ्यायला, तिथून ते जे खर्च येतो ART सेंटर पर्यंत यायला, तर म्हणून घेत नसेल. तर हे सगळ्याचं आपल्याला काय कारण मीमांसा आहे ते बघून तिथे टिक करायचं जे बॅरियर आहे, आणि मग इंटरव्हेन्शन, जे काय प्रॉब्लेम असेल त्याचं काय सोल्युशन दिलं काउन्सिलरनी ते, त्यामध्ये काउन्सिलिंग केलं. एक ट्रीटमेंट बडी, म्हणजे एका पेशंटला आम्ही सांगितलं की तू तुझ्या आईच्या समोर ह्या गोळ्या घ्यायच्या आहेत, आणि तो त्याचा सतत व्हायरल लोड हा येत होतं, पण त्याचं ससेप्टिबिलिटी टेस्टिंग जेव्हा केली तेव्हा सगळ्या सेन्सिटिव्ह होत्या गोळ्या. मग त्याला आम्ही म्हटलं की नाही तू गोळ्या खात नाहीये, तर मग आम्ही म्हटलं की आता तू आईच्या समोर गोळ्या खा, म्हणजे आम्हाला कळेल की बुवा खरंच गोळ्या खातोय की नाही. तर असा ट्रीटमेंट बडी, नीड बेस्ड रेफरन्स, काउन्सिलिंग, ग्रुप काउन्सिलिंग, पिअर सपोर्ट, हे सगळं आपल्याला, हे जे काही इंटरव्हेन्शन आपण करतोय ते त्या फॉर्म मध्ये आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर रिटर्न इन्स्ट्रक्शन, कधी कधी आपण पेशंट विसरत असेल तर त्याला आपण अलार्मचं हे करून देतो किंवा फोन कॉलची सोय करून देतो. जे काही इंटरव्हेन्शन आपण सजेस्ट केलंय त्याचं पण डॉक्युमेंटेशन या फॉर्म मध्ये लिहायचंय. तर असा हा डिटेलमध्ये फॉर्म आहे. तर आयडेंटिफाय बॅरियर्स, त्याचं मेडिकेशनचं नॉलेज आहे की नाही, त्याच्यानंतर मोटिवेशन टू टेक मेडिसिन्स, 5 मिनिट, साईड इफेक्ट्स काय आहेत, स्टिग्मा, ते सगळं. समजा साईड इफेक्ट मुळे घेत नसेल तर ते एमओच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे की ह्या साईड इफेक्ट मुळे होते, म्हणजे मग एमओ त्या साईड इफेक्ट साठी त्या गोळ्या चेंज करून देईल पेशंटला. तर हे सगळं असं व्यवस्थित हे EACचं आपण हे बघतोय की सेशन 1. मग सेशन 2 मध्ये पण सेम राहील. सेम काउन्सिलर आता तो बघेल की मागच्या वेळेला हा प्रॉब्लेम होता की गोळ्या विसरत होता, आता अलार्म दिला, मग आता गोळ्या खातोय का, मग आताही जर का काही अडचणी असतील तर ह्या नवीन अडचणी काय आहेत त्याचं परत डॉक्युमेंटेशन या सेकंड फॉर्म मध्ये राहील. म्हणजे EAC 2 चा पण एक वेगळा फॉर्म आहे, आणि असं सेम आपण EAC 3 मध्ये पण थर्ड फॉर्म आहे. तर ह्याचं तिन्हीचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग ह्या EACच्या नंतर आपण म्हटलो की नेक्स्ट कोर्स ऑफ ऍक्शन बेस्ड ऑन द अडिरन्स. जर का व्यवस्थित जर का समुपदेशन झालं असेल तर डेफिनेटली पेशंटचा अडिरन्स 95% तिन्ही महिन्यांमध्ये राहील, आणि मग व्हायरल लोड आपण रिपीट करणार, तो लेस देन 1000 येईल. तरी जर व्हायरल लोड हाय आला तर मग आपण हे सेकंड हे करणार आहे की सेकंड जर का तरी व्हायरल लोड अडिरन्स 95% पेक्षा कमी राहिला ऍट द एंड ऑफ EAC 1, तर मग आपण सेकंड EAC 2 देणार आहे विथ द हेल्प ऑफ द काउन्सिलर, विथ द हेल्प ऑफ द अनदर काउन्सिलर अँड मेडिकल ऑफिसर. आणि मग त्याच्यानंतर रेफरल करणार आपण व्हायरल लोड करून. आणि ही लाईन लिस्ट आहे अनसप्रेस व्हायरल लोडच्या पेशंटची. तर डिफरन्शिएटेड केअर फॉर अनस्टेबल, जे अनस्टेबल आहेत तर त्यांच्यासाठी विशेष आपण सेवा देणार आहोत. म्हणजे पुअर अडिरन्स असेल, स्पेशली ज्यांना लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करता येत नाही, त्यांना आपण लिंक ARCशी LACशी जोडणार आहोत, लिंक ART सेंटरशी. म्हणजे मग ते तिकडून जवळच्या केंद्रातून गोळ्या घेऊ शकतील. हे केस टू केस बेसिसवर ठरवावं लागेल, आणि अशा पेशंटचं रिग्रस फॉलोअप ठेवावं लागेल. आणि जसं मगाशी म्हटलं, लेस देन 95% ऍट द एंड ऑफ डिस्पाइट EAC 1 असेल तर मग आपण EAC परत 3 महिने कंटिन्यू ठेवणार आहेत. त्याच्यामध्ये परत वेगळा काउन्सिलर इन्व्हॉल्व्ह होईल, आणि एमओ लक्ष घालतील की का एवढं सगळं होऊनही आता याचं अडेरन्स नाही, तर नक्की काय बरं बॅरियर्स आहेत. ते परत एकदा सगळं डिटेल इव्हॅल्युएशन होऊन 3 महिने आपण परत त्याला काउन्सिलिंग करत राहणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर EAC 2 झाल्यावर जे काही अडेरन्स असेल तो असूनही आपण परत आपला व्हायरल लोड करणार आहोत. तो सप्रेस झाला तर मग तीच ART रेजिमेन राहील, नाहीतर हाय असेल तर मग इथे रेफरल राहील. पण ह्या रेफरल बरोबर ते तुम्हाला विचारू शकतात ससेपचे तज्ञ की तुमचं जे EAC 1 आणि EAC 2 चे डॉक्युमेंटेशन, हे जे फॉर्म्स आहेत ते आम्हाला पाठवा. म्हणजे मग त्यांना एक अंडरस्टँडिंग येईल की ह्या पेशंटचं नक्की काय आहे आणि ह्या EAC पर्यंत मध्ये आतापर्यंत काय झालं. तर हे फॉर्म्स प्लीज तुम्ही नीट ठेवा, आणि लागले तर हे तुम्ही ससेपला पाठवू शकता. आणि मग हे PLHA विथ अनसप्रेस रिपीट व्हायरल लोड, ह्याच्यामध्ये ससेप विल रिअसेस द अडेरन्स और अदर बॅरियर्स. असे जेव्हा ससेपला रेफरल होतील तेव्हा ससेप परत एक त्याचं रिअसेसमेंट घेईल, कम्प्लीट हिस्ट्री घेईल, काय बॅरियर्स आहेत ते, त्याचे ॲडिक्शन्स आहेत का, किंवा दुसरे काही मेडिकेशन्स आहेत का, किंवा काही साईड इफेक्ट्स आहेत का, मेंटल हेल्थ बघतील की पेशंट डिप्रेस्ड आहे का, किंवा कुठले काही ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स किंवा क्लिनिकल कंडिशन्स आहेत का, आणि मग कुठलं
मेडिकेशन जे DTGचं ऍब्झॉर्प्शन कमी करताय हे सगळं परत ससेप बघेल आणि मग त्यांचा निर्णय घेईल. ट्रॅकिंग अँड ट्रेसिंग ऑफ मिस्ड अपॉइंटमेंट्स, तर जर का मिस झाला पेशंटचा अपॉइंटमेंट तर मग हे काय करतो ह्याचं पूर्ण हे आहे. आता हा लास्ट कॉल आहे. PLHIV were tracked back after being lost to follow up. When should viral load test should be given? आपल्याला वेळ आहे का? नाहीतर मॅम पटकन आटपून घेऊ. हा, किरण सर, requesting all participants to attend the e-poll. Ma'am, we can continue. हा. तर हे LFU re-engagement, more than 1/3 PLHIV become LFU again. तर हे जे हा चार्ट दाखवतोय की जे LFU च्या नंतर परत ART वर येतात त्यातले परत 1/3 पेशंट परत लॉस्ट टू फॉलोअप होतात. त्याच्यामुळे विशेष आपल्याला एफर्ट घ्यावे लागतील की त्यांना परत लॉस्ट टू फॉलोअप ते होऊ नयेत. तर हे महत्वाचं आहे. असा पेशंट ART वर रिटेनच व्हायला पाहिजे, परत तो लॉस्ट फॉलोअप व्हायचा चान्स खूप असतो. त्यातले 1/3 पेशंट परत LFU होऊ शकतात. तर जे पेशंट ट्रॅक बॅक झाले आहेत LFU झाल्यानंतर त्यांना आपण त्यांचंही हे EAC आपण जे मगाशी बघितलं विशेष काउन्सिलिंग ते आपण EAC करणार आहोत. आणि मग व्हायरल लोड टेस्ट शुड बी डन आफ्टर द 3rd month ऑफ EAC इरेस्पेक्टिव्ह ऑफ अडेरन्स लेवल अँड प्रिव्हियस व्हायरल लोड शेड्यूल. तर ट्रॅक झाल्यानंतर जेव्हा ते ART वर येतात त्यांचं EAC त्यांना आपण देतोय आणि मग तिसऱ्या महिन्याच्या EACच्या तिसऱ्या महिन्यानंतर आपण त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग करणार आहोत. आणि हे जर का मोर दॅन 1000 आलं म्हणजे अनसप्रेस्ड असेल तर आपण EAC कंटिन्यू करायचे फॉर अनदर 3 months. सायमल्टेनियसली त्यांचं जे काय इश्यूज आहेत अडिअरन्सच्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करत आपण परत EAC देणार आहोत फॉर 3 months. तर आपण शेवटी हे महत्वाचे मुद्दे परत ठळक मुद्दे बघणार आहोत की जे नवीन रुग्ण आहेत न्यूली इनिशिएटेड ऑन ART त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग 6व्या महिन्याच्या नंतर आफ्टर ART 6 महिने मग 12 महिने आणि त्याच्यानंतर दरवर्षी एकदा असं आपण करणार आहोत. जे सेकंड आणि थर्ड लाईनचे रुग्ण आहेत त्यांना आपण दर 6 महिन्यांनी त्यांचं त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग करणार आहोत. ज्या HIV बाधित गरोदर बायका आहेत त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग आपण ॲडिशनली 32nd to 36 weeks ऑफ प्रेग्नन्सी ते करणार आहोत रिगार्डलेस ऑफ ड्युरेशन ऑफ ART आणि प्रिव्हियस व्हायरल लोड शेड्यूल ते आपण इरेस्पेक्टिव्ह ऑफ दॅट 32 to 36 weeks मध्ये करणारच आहोत. त्यानंतर जे ट्रॅक बॅक LFU केसेस आहेत त्यांना आपण EAC म्हणजे विशेष समुपदेशन देणार आहोत आणि मग त्यांचं व्हायरल लोड टेस्टिंग आपण 3rd month ऑफ EAC ते करणार आहोत इरेस्पेक्टिव्ह ऑफ द अडेरन्स लेवल अँड प्रिव्हियस व्हायरल लोड टेस्टिंग शेड्यूल. आणि फॉर दोज पेशंट्स विथ अनसप्रेस्ड व्हायरल लोड त्यांचं EAC पहिलं EAC जे आहे जे आपण EAC 1 म्हणू पहिल्या 3 महिन्याचं तो एकच काउन्सिलर 3 लागोपाठ महिने करणार आहेत. आणि त्या अशा पेशंटचं जर का अडेरन्स मोर दॅन 95% इन ईच ऑफ द 3 consecutive months राहिलं तर मग आपण सेकंड व्हायरल लोड टेस्टिंग ऍट द एंड ऑफ 3rd month ऑफ EAC 1 करणार आहोत. पण जर का त्यांचं अडेरन्स त्या रुग्णाचं लेस दॅन 95% इन एनी मंथ
ड्युरिंग EAC1 राहिलं तर मग 3 ॲडिशनल मंथ्स ऑफ EAC2 आपण देणार आहोत. ते विशेष त्याच्यामध्ये थ्रू अ डिफरंट काउन्सिलर आणि अंडर द सुपरविजन ऑफ ART-MO. आणि मग EAC2 च्या नंतर व्हायरल लोड टेस्ट शुड बी डन आफ्टर 3 months of EAC2 irrespective of the adherence level. After EAC1 किंवा EAC2, if repeat viral load is more than 1000, मग असे पेशंट्स ससेपला ससेपला आपण पाठवणार आहोत. याच्यामध्ये कृपा करून तुमच्या EAC फॉर्म्सचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन ठेवा. त्याच्यामध्ये काय बॅरियर्स होते, काय स्टेप्स घेतले गेले होते, म्हणजे मग ससेपला पण अशा पेशंटना डील करायला सोपं जाईल. Complete evaluation or consultation should be done during SASEP to avoid unnecessary switch. Thank you. थँक्यू सो मच मॅम. कोणाचे प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही माईक अनम्यूट करू शकता. माईक ऍक्सेस सगळ्यांना देण्यात आलेला आहे. प्लीज काही प्रश्न असतील तर अनम्यूट करून विचारा. पूर्ण पण थँक्यू म्हणून. उषा मॅम काही प्रश्न आहे? नाही मॅडम, लेक्चर खूप छान झालं तुमचं. बरं वाटलं. थँक्यू व्हेरी मच. खूप छान झाले लेक्चर तुमचं. गुड मॉर्निंग मॅम. हा, गुड मॉर्निंग मॅम. बोला बोला. एक क्वेश्चन विचारायचा होता. हा हा. आमच्या इथे जे ART पेशंट आहेत ते म्हणजे हा. व्हायरल लोड पण सप्रेस असतो आणि हा. CD4 पण बऱ्याचदा 350च्या वर असतात, पण त्यांना हा. कंटिन्युअस ते AKT ते क्युअरच होत नाही. म्हणजे AKT आम्ही चालू ठेवतो. समजा पल्मोनरी TB असेल तर 6 months नंतर ती बंद करायची असते, हो पण हो. त्यांच्या एक्सरे मध्ये पर्सिस्टंट TB असतोच. मग अशा लोकांना किती दिवस आपण ती एक्सटेंड करायची किंवा मग काय करायचं अशा वेळी? नाही, कधी कधी ना एक्सरे मध्ये जे दिसतं ना तर ते त्याचं जे फायब्रोसिस वगैरे असं दिसतं, ते कम्पेअर करावं हा. लागतं. तर याच्यामध्ये डाऊट असेल तुम्हाला, किंवा कधी कधी सोनोग्राफी मध्ये पण आपण बघतो लिम्फ नोड TB असेल तर ते हो, लिम्फ नोड्स पर्सिस्टंट. पूर्णपणे पर्सिस्टंट राहतात. पण ह्याच्यामध्ये क्लिनिकल पण बघावं लागतं की जर का पेशंट पूर्णपणे त्याचं वजन चांगलं आहे, बाकी क्लिनिकल खूप सुधारणा आहे, तर नुसतं रेडिओलॉजिकल रिझॉल्युशन आपण नाही बघायचं आहे. आणि पल्मोनरी TB मध्ये जीन एक्सपर्ट समजा पॉझिटिव्ह असेल, ते निगेटिव्ह झालं हो. असेल, हा. तर मग नाहीतर मग आपल्याला समजा तसंच असेल तर MDR आहे का हे बघावं लागतं. तर अशा कशामध्ये हो. तुम्हाला जर का डाऊट असेल तर तुम्ही TBचे जे तज्ज्ञ असतात ना त्यांना रेफर करा. तर पुष्कळदा आमच्या ART बर. सेंटरकडनं माझ्याकडे पण येतात किंवा असं. तर हम्म. बेसिकली कोणी डिसिजन घेत नाही बंद करायचं, हो. पेशंट व्यवस्थित हो. असतो आणि त्या गोळ्या हो. खायला बंद करायला भीती वाटते, ते थोडंसं दिसतंय डाग म्हणून चालूच ठेवा, तर असं करू नका. हो. ठीक आहे, तर त्याचं बरं. पूर्णपणे व्यवस्थित ओके. इव्हॅल्युएशन करा. जर का स्फुटम निगेटिव्ह झालाय, पेशंट चांगला आहे, तर मग तुम्ही त्या हम्म. ह्याच्यानं थोडंसं एक्सटेंड करू शकता किंवा मग हम्म. TBच्या तज्ञांचा निर्णय घेऊन बंद करू शकता. ओके मॅम, थँक्यू. येस. अजून आपले कोणाचे काही प्रश्न आहेत? जे मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन TB म्हणून पण आहे, त्यालाही तुम्ही पाठवू शकता असे केसेस ई रेफरल, जसं तुम्ही COE इन HIV साठी पाठवता, तर त्याचं वाटल्यास मी अच्छा. ईमेल प्रोव्हाइड करीन. ओके मॅम, ठीक आहे. हा थँक्यू. हा पाठवू आम्ही पेशंट आमचे हा तसे. COE इन TBचं मी देईन तुम्हाला. हो हो. हा. ओके. थँक्यू सो मच मॅम. आय डोंट थिंक देर एनी मोर क्वेश्चन्स. काही प्रश्न असतील ओके. तर प्लीज तुम्ही COE JJ ला डायरेक्ट लिहू शकता किंवा आम्हाला लिहून पाठवले तरी आम्ही ते शेअर करू मॅमशी. मॅम, थँक्यू सो मच फॉर थँक्यू. facilitating this important session. Thank you to all the थँक्यू. participants for patient listening. We'll conclude the session now. थँक्यू. सॉरी, जरा मला ओव्हरबोर्ड गेलं. व्हेरी सॉरी फॉर No, दॅट. no problem, थँक्यू ma'am. सो मच. No problem. Thank you, ma'am. Thank you for the थँक्यू सो मच. wonderful session. येस येस. Sorry, ma'am. एक प्रश्न आलाय. अच्छा. Is it necessary to take consent for HIV testing in other OPD? पार्डन, मला आय डिडंट गेट द क्वेश्चन. Is it necessary to हा take consent for हा. HIV testing in other OPD? Any other OPD means skin or any other department? Other OPD. Vijaya ma'am, please unmute करणार का? It must be other OPD must be with other departments, ma'am. Yeah, so consent is required. Any OPD, anywhere you are doing HIV testing, irrespective of where we want to test the HIV, in whatever scenario, consent is required. Definitely it is required. Before Thanks. we are doing HIV testing, consent is a must. Thank you, ma'am. Does that Ma'am, answer your question? yes. म्हणजे She has yes. answered in the chat box. Okay. Okay. Yes. Thank you, ma'am.
Yeah, we'll conclude the session now, ma'am. Thank you. Yeah, thank you.